नवऱ्याच्या शरीरात प्रॉब्लेम झाला, बायकोनं दुसरा पर्याय शोधला. पण व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी गुन्हेगार दुनिया या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पती पत्नीचं नातं हे विश्वासाचं असतं, पण काही वेळा अशा घटना घडतात की या नात्यावरचा विश्वास उडतो. असंच एक प्रकरण समोर आले. अभित जत्रेमध्ये आकाश पाळणा लावायचा काम करायचा. काही काळापूर्वी पाळणा लावताना अभित सोबत एक दुर्घटना घडली. पाळणा फिट करताना अचानक तो खाली पडला, त्यामुळे त्याचं मणक्याचं हाड मोडलं. अभितवर उपचार सुरू झाले. अभित आता पत्नी शबानासाठी एक ओझं बनला. ती कमवून कुटुंबाचा भार सांभाळत होती. अभितच्या उपचाराचा खर्च सुद्धा उचलत होती. याच दरम्यान शबानाची ओळख इंस्टाग्रामवर रेहान नावाच्या एका ऑटो ड्रायव्हर सोबत झाली. दोघांनी लवकरच परस्परांचे फोन नंबर एक्सचेंज केलं. यानंतर त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. दोघे रोज भेटू लागले. त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. शबानाला आता रेहान सोबत आयुष्य काढलं पाहिजे असं वाटू लागलं, पण अभित दोघांच्या नात्यात अडथळा ठरत होता. शबानानं ही गोष्ट रेहानला सांगितली. त्यानंतर दोघांनी मिळून एक प्लॅन बनवला. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. आपल्या दोघांना एकत्र यायचं असेल तर अभितला संपवावं लागेल असं रेहान शबानाला म्हणाला. पण आपण दोघे हे काम करू शकत नाही, यासाठी आपल्याला तिसऱ्या माणसाची मदत लागेल. शबाना रेहानला म्हणाले की तू तुझ्या एखाद्या विश्वासू माणसाशी या संदर्भात बोल. त्यावेळी रेहानच्या डोक्यात विकासाचा विचार आला आणि त्याला नवीन रिक्षा खरेदी करायची होती. नवऱ्याला दारू पाजली. रेहान या संदर्भात विकासशी बोलला. त्यावेळी त्यानं पैशाची मागणी केली. मी तुझी साथ देईन, पण मला पैसे पाहिजेत. त्यावेळी शबानानं दोघांना प्रत्येकी 20,000 रुपये दिले. प्लॅननुसार सोमवारी रात्री शबानानं नवऱ्याला दारू पाजली. अभितला या प्लॅनिंगची काही कल्पना नव्हती. तो झोपल्यानंतर शबानानं रेहान आणि विकासला घरी बोलावलं. कशी केली हत्या? शबाना आधी अभितच्या छातीवर बसली. रेहाननं अभितचे दोन्हीही हात पकडले. विकासनं त्याचा गळा आवळला. लाचार अभित स्वतःला वाचवण्यासाठी काही करू शकला नाही. त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शबानानं रेहान आणि विकासला पाठवून दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं रडण्याचं नाटक केलं. तिचा आरडाओरडा ऐकून लोक घरी आले. जास्त दारू पिल्यामुळे अभितचा मृत्यू झालाय असं लोकांना वाटलं. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर हत्या झाल्याची शंका आली. शबानाची कसून चौकशी केल्यानंतर तिनं गुन्ह्याची कबुली दिली.